नमस्कार मित्रांनो, खरीप हंगाम 2025-26 साठी ई पीक पाहणी नोंदणी करताना सर्व्हर डाऊन होत आहे. या येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांना अडथळ्याचा सामना करावा लागत आहे. यावर उपाय म्हणून महसूल विभागाने शेतकऱ्यांना सकाळी ऑफलाईन पद्धतीने पीक पाहणी करून रात्री चांगल्या नेटवर्क वेळी नोंदणी पूर्ण करण्याचे आणि डेटा अपलोड करण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने खरीप हंगाम 2025-26 साठी ई पीक पाहणी कार्यक्रम 1 ऑगस्ट पासून सुरू केला आहे. शेतकऱ्यांना DCS ई पीक पाहणी व्हर्जन 4.0 या मोबाईल ॲपद्वारे पीक नोंदणी करावी लागणार आहे. मात्र सर्व्हरवर होणाऱ्या अतिरिक्त ताणामुळे नोंदणी प्रक्रियेत जास्त वेळ लागत आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांचे ॲप नीट काम करत नसल्याचा भ्रम शेतकऱ्यांमध्ये होत आहे. रात्री गावात किंवा शहरात चांगल्या इंटरनेटच्या वेळी नोंदणी पूर्ण करावी. सकाळी शेतात जाऊन ऑफलाईन पद्धतीने पीक पाहणी करावी आणि रात्री पुन्हा चांगल्या नेटवर्कमध्ये ॲपमधील अपलोड बटन दाबून डेटा सेव्ह करावा. पीक कर्ज आणि पीक विमा मिळवण्यासाठी ई पीक पाहणी करणे गरजेचे आहे. नुकसान भरपाई आणि शासकीय योजनांचा लाभही घेण्यासाठी ई पीक पाहणी गरजेचे आहे. अक्षांश रेषांश तंत्रज्ञानामुळे पिकाची अचूक माहिती आणि नोंद या ॲपवर होणार आहे. रात्री चांगल्या नेटवर्क वेळी नोंदणी पूर्ण करावी लागणार आहे आणि सकाळी ऑफलाईन पद्धतीने शेतात पीक पाहणी करावी लागणार आहे. रात्री ॲपमधील अपलोड बटन दाबून डेटा सेव्ह करावा लागणार आहे. नोंदणीची मुदत ही 14 सप्टेंबर पर्यंत असल्याने काही तांत्रिक अडचण आल्यावर हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधता येईल. तसेच ऑफलाईन नोंदणी घेऊन नेटवर्क असलेल्या ठिकाणी ही माहिती अपलोड केली जाऊ शकते. धन्यवाद.